वसमत शहरात मुलीची छेड काढल्याप्रकरणी वसमत येथील नागरिक आक्रमक। हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहराच्या मुख्य भाजीपाला बाजारपेठामध्ये दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीने एका मुलीसोबत लज्जास्पद शब्दोच्चार केल्यामुळे त्या मुलीने शहर पोलीस स्टेशनची धाव घेत कारवाई करून आरोपीला अटक करा अशी मागणी केली। त्यानंतर मुलीसोबत असलेल्या तरुणाची व एका पोलीस अधिकाऱ्याची बाचाबाची झाली असं म्हणणे आंदोलकाचे होते। त्यानंतर अधिकाऱ्यावर कारवाई करा व आरोपीवर कडक कारवाई करा असं म्हणत वसमत शहर पोलीस स्टेशनच्या ठाण्यासमोरील भर चौकात हे आंदोलन करण्यात आले। या मागणीसाठी वसमत शहरातील हजारो हिंदू बांधव बघता बघता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। शहरात जाणारा मुख्य रस्त्यावर बसून हे आंदोलन अंदाजे 1 ते 2 तास चाललेले पाहायला मिळाले। हिंगोली जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील या घटनास्थळी दाखल झाल्या व आंदोलकांशी चर्चा केली व आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले। आंदोलकांच्या मागणीनुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। त्यानंतर DC9 मराठी न्यूजशी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील काय म्हणाल्या तुम्हीच पहा। आपण हलवायचं नाही, कोणी अधिकाऱ्यांनी त्या बांधवांना मारलंय आणि हे गुन्हा दाखल करून घेतला नाही, कोणी निलंबित झाला पाहिजे की नाही? उठायचं नाही। आज जो प्रकार घडला होता आपण स्वतः हँडल केलाय, काय घटना होती आणि कशामुळे घडली होती, काय मागणी होती नागरिकांची, काय सांगणार? दुपारी साधारणतः 4:30 वाजता महिला जी फिर्यादी आहेत त्यांच्यासोबत एका विशिष्ट समाजाच्या पुरुषांनी विनयभंगाचं अशी त्यांची तक्रार होती महिलांची आणि ती तक्रार आपण दाखल करून गुन्हाही दाखल केलेला होता। त्यानंतर त्या संबंधित इसमाला कारवाई करावी म्हणून संबंधित बऱ्यापैकी काही लोक जमले होते आणि त्यांची मागणी एकच होती की गुन्हा दाखल करा आणि आरोपी अटक करा आणि त्याप्रमाणे गुन्हा ऑलरेडी दाखलच होता आणि आरोपी पण ताब्यात आहे आणि जी काय नंतर त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य झाल्यावर त्यांनी शांततेत मागे घेतली। आरोपीवर कोणता गुन्हा दाखल झाला मॅडम? BNS 74 आणि 79 विनयभंगाचे जे सेक्शन आहे त्याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल। मोठा गोंधळ उडाला होता, तुम्ही स्वतः स्पॉटवर आला होता, ट्रॅफिक जाम झाली होती, कशी हँडल केली संपूर्ण प्रकार? आपण त्यांच्याशी संवाद साधला, नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं त्याप्रमाणे मग त्यांना कदाचित गुन्हा दाखल झाल्याची माहिती नव्हती आणि ती माहिती दिली, आरोपी ताब्यात असल्याची पण माहिती दिली आणि मग त्यांचं जे काय म्हणणं होतं त्याप्रमाणे त्यांचं समजून काढून शांत केलं। असा प्रकार नंतर घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काय करण्यात येईल? पोलीस प्रशासनाच्या वतीने एकतर महिलांसाठी आता एक दामिनी पथक आम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह करावं लागेल। बस स्टँड आणि जे बाजार वगैरे अशा ठिकाणी ते ॲक्टिव्ह करू आणि कुठली नागरिकांना आव्हान असेल की कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या, जेणेकरून तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येईल। महिला सुरक्षित नाहीत असं बोललं जात होतं, काय सांगणार तुम्ही नागरिकांना? महिलांसाठी आपली 1098 टोल फ्री क्रमांक पण आहे आणि 112 जो आहे डायल 112 त्याच्यावर पण आपण कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तात्काळ मदत मिळू शकता आणि महिलांना कधी पण काही अडचणी असतील तर संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील, मी असेल किंवा SP साहेब असतील, आपण कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तात्काळ ते तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करू।